हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुम्ही जर MST-CET-द्वारे ॲडमिशन घेणार असाल तर हे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि यातला एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकणार. सो इतकी महत्त्वाची आहेत ही कागदपत्र. कोणती कागदपत्र आहेत आपण लवकरच पाहूया. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे आधार कार्ड. सगळ्यांकडे आधार कार्ड असणारच आहे. आय होप की सगळ्यांनी आधार कार्ड अपडेट केलं असेल. अजूनही जर तुमचं आधार कार्ड अपडेटेड नाही आहे, अपडेटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲक्च्युअल म्हणजे कसं म्हणूया आपण त्याला, की तो जो ॲड्रेस आहे तुमच्या पेरेंट्सच्या आधार कार्डशी मॅच असला पाहिजे, वेगळा ॲड्रेस नको, बरोबर असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या नावामध्ये कुठलीही स्पेलिंग मिस्टेक नको, तुमची बर्थ डेट वगैरे प्रॉपर असलं पाहिजे. फोटो शक्यतो रिसेंट फोटो असण्याचा ट्राय करा. असं काही कंपल्सरी नाही आहे, बट तुम्ही असेल म्हणजे हे सगळं अपडेट करणार असालच तर फोटो पण अपडेट करून घ्या. ठीक आहे. सो असं तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे. आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला सबमिट करावी लागते ड्युरिंग द टाईम ऑफ द ॲडमिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. 12th नंतर तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळते. जेव्हा तुम्ही तुमचा 12thचा रिझल्ट घ्याल आणि मार्कशीट घ्याल, म्हणजे रिझल्ट किंवा मार्कशीट घ्याल, तेव्हा तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं जातं. हे जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तुम्हाला 10thला पण मिळालं असेल, 12thला पण मिळतं. हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर याचे खूप सारे झेरॉक्सेस काढून घ्या, कारण हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल आपण ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन सबमिट करतो. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं नंतर प्रूफ राहणार नाही. सो ट्राय करा की तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे तर ते ओरिजिनलचे खूप सारे झेरॉक्स काढून ठेवाल आणि त्याचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तर ते तुम्ही नंतर कॉलेजमध्ये सबमिट करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इन केस नाही आहे तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण देऊ शकता. दोघांचं देण्यामागचं कारण हे आहे की तुमच्या बर्थची डेट आणि प्लेस तिथे असली पाहिजे. ठीक आहे. बर्थ डेट आणि प्लेस तिथे असली पाहिजे, एवढंच दोघांचं मोटिव्ह आहे. सो तुम्ही दोघांपैकी काहीही सबमिट करू शकता. नेक्स्ट आहे HSC आणि SSCची मार्कलिस्ट म्हणजे मार्कशीट आणि सर्टिफिकेट. अर्थात तुमच्याकडे सध्या SSCचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही असेल. दोघांमधला फरक हाच आहे की मार्कशीटवरती फक्त मार्क्स आणि सब्जेक्टची नावं असतात आणि सर्टिफिकेटवरती तुमचं बर्थ डेट आणि बर्थ प्लेस पण असतं. ठीक आहे. HSCचं मात्र आता सध्या फक्त मार्कशीट अवेलेबल असेल, सर्टिफिकेट मे बी अवेलेबल नसेल. सो जे काही मार्कशीट अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि काही कॉलेजेस जे आहेत जेव्हा तुम्ही कन्फर्म कराल ॲडमिशन तेव्हा ते डॉक्युमेंट्स स्वतःकडे ठेवून घेतात जे तुम्ही नंतर कलेक्ट करू शकता. ठीक आहे. सो तुमच्याकडे HSCचं सर्टिफिकेट नसेल तर लोड घेऊ नका, म्हणजे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला नंतर ते कॉलेजमधून मिळेल. आता सध्या अवेलेबल पण नसेल, काही महिन्यांनी वगैरे तुमचं जे काही 12thचं कॉलेज आहे ते तुम्हाला त्यासाठी बोलवेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे EWS सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट. सो तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असलं पाहिजे. म्हणजे साधारणतः काय होतं, EWSचा काय फरक पडतो तर तुम्ही जर EWSमधून असाल तर कॉलेजेसमध्ये 10% सीट्स या EWSसाठी रिझर्वड असतात. ठीक आहे. सो तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये जर 60 सीट्स असतील तर त्यापैकी 10% सीट्स या कॉलेजेसमध्ये रिझर्वड असतात. आता सगळेच कॉलेजेस EWS प्रेफर नाही करत. प्रायव्हेट कॉलेजेस मोस्टली, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असतं. ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये सगळ्या कॉलेजमध्ये EWS असेल असं नाही आहे. सो तुम्हाला ती एन्क्वायरी करावी लागेल. जर त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट म्हणजे EWSचा कोटा नसेल तर तुम्हाला मात्र नंतर फीज कमी करण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागतं. कारण EWS आणि इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुमची फी हाफ होते. हाफ म्हणजे पूर्ण हाफ नाही होत, बट तुम्हाला 2 प्रकारच्या फीज भराव्या लागतात, डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीज. तर त्यापैकी तुमची फी जी आहे तर ती अर्धी माफ होते आणि तुम्हाला डेव्हलपमेंट फी मात्र पूर्ण भरावी लागते. ट्युशन फी याच्यामध्ये हाफ होते. ठीक आहे. सो असं तुम्हाला फीज ज्या आहेत तर त्या जनरल फीपेक्षा कमी फी भरावी लागते. आता ते त्या कॉलेजची जेवढी फी असेल त्यानुसार तुम्हाला ते कळेल. बट ह्या सर्टिफिकेटचा फायदा हा आहे की एकतर कोटा मिळतो आणि दुसरी म्हणजे कमी फी मिळते. ठीक आहे. आता EWS सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट कोण काढू शकतं, जे ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीमधले आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या आतमध्ये 8 लाखच्या आतमध्ये आहेत त्यांनाच फक्त EWS सर्टिफिकेट मिळतं. इन्कम सर्टिफिकेट कोणीही काढू शकतं, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा बेनिफिट तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचं उत्पन्न 8 लाखांच्या आतमध्ये असेल तेव्हाच. ठीक आहे. सो तुमचं ॲन्युअल इन्कम, पूर्ण कुटुंबाचा ॲन्युअल इन्कम जर 8 लाखांच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला हे काढता येतं. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही ओपन सोडून, आता सध्या ओपनचं पण कास्ट सर्टिफिकेट मिळतं बिकॉज ऑफ जे काही आरक्षण वगैरे चालू आहे ते. पण आत्ताच जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते तर तेव्हा मी तुम्हाला एवढं सांगू शकते की तुम्ही जर ओपन सोडून इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. पण दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल ओपन सोडून तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं तरच कास्टचा उपयोग होतो, नाही तर तुम्हाला कास्टचा उपयोग नाही होणार. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, ज्याप्रमाणे ओपन कॅटेगरीसाठी इन्कम सर्टिफिकेट किंवा
EWS सर्टिफिकेट असतं त्याप्रमाणे कास्टमध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं. अगेन हे इन्कम सर्टिफिकेटप्रमाणेच आहे. हे तुम्ही तेव्हाच काढू शकता जेव्हा तुमचं ॲन्युअल इन्कम 8 लाखांच्या आतमध्ये आहे, तेव्हाच तुम्ही हे सर्टिफिकेट इश्यू करू शकता. ठीक आहे. आणि तरच तुम्हाला कास्टचा पण बेनिफिट मिळतो. सपोज करूया की तुम्ही एखाद्या कास्टमध्ये आहात, सपोज की SC किंवा ST कास्टमध्ये आहात, बट तुमचं ॲन्युअल इन्कम 8 लाखांपेक्षा जास्त आहे, तर पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला त्या कास्टचं बेनिफिट नाही मिळणार, कारण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला कास्टचं बेनिफिट नाही मिळत. सो प्लीज कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे मस्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. फादरचं मोस्टली तुम्हाला लागतं काढावं, कारण अर्थात ग्रँडपॅरेंट्सचं पण चालतं, बट ग्रँडपॅरेंट्समधून फादर्सचं आधी काढा आणि फादरकडून तुम्ही ते जे सर्टिफिकेट आहे ते इश्यू करू शकता तुमच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे. सो बेसिकली हे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे यासाठी असते की तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात किंवा महाराष्ट्राचे रहिवासी आहात, कारण MST CET फक्त महाराष्ट्राचे डोमिसाईल असणाऱ्या लोकांनाच ॲडमिशनचा प्रेफरन्स दिला जातो. इतर केसमध्ये बरेचसे केसेस आहे की तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती वगैरे असाल किंवा असं काही बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्या पण तुम्ही चेकआउट करू शकता. काहीतरी एक असा क्रायटेरिया आहे की तुम्ही 15 वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असले पाहिजे, त्याचं प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं आणि मग तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकता तहसीलदार ऑफिसमध्ये वगैरे जाऊन. ठीक आहे. हे लागतंच डोमिसाईल सर्टिफिकेट, तरच तुम्हाला MST CET ॲडमिशन मिळतं. नेक्स्ट आहे फोटोज, अर्थात तुमचे रिसेंट फोटोज शक्यतो ट्राय करा. तुम्ही 12th असताना जे काही फोटोज काढले असतील हॉल तिकीटसाठी वगैरे ते पण फोटोज चालणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडमिशन फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची असते. तुम्ही ॲडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये कन्फर्म केल्यानंतर ॲडमिशन घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला त्या ॲडमिशन फॉर्मची प्रिंटआउट लागते. नेक्स्ट आहे हॉल तिकीट जे आहे MST CETचं, तर त्याचेसुद्धा प्रिंटआउट काढून घ्या. थँक्यू सो मच. हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात. सो आय होप की तुम्हाला सगळी लिस्ट जी आहे ती कळली असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.